तुम्हाला माहित आहे का? एका भारतीय सैनिकाने दुसऱ्या देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. कोण आहे हा सैनिक? चला तर मग जाणून घेऊया. पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ईशांत आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 334 पॉवर्ड बाय GoPrack.com. भारतीय सैन्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाणारे एक विलक्षण नाव म्हणजे परमवीर चक्र विजेते कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया. हे तरुण अधिकारी जागतिक शांततेसाठी लढताना रणांगणावर अप्रतिम साहस दाखवून अमर झाले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्या वीराला वंदन करतो, ज्याने कर्तव्याला सर्वोच्च स्थान देत शेवटच्या श्वासापर्यंत रणभूमीवर जिद्दीने उभे राहिले. 29 नोव्हेंबर 1935 रोजी पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील जमवाल गावात त्यांचा जन्म झाला. नॅशनल डिफेन्स अकादमी व नंतर इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रगती केली. 1975 साली त्यांची नियुक्ती गोखला रायफल्स या नामांकित बटालियनमध्ये झाली. मात्र त्यांची शौर्याची खरी परीक्षा मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूर आफ्रिकेतील काँगोच्या अस्थिर वातावरणात घ्यायची होती. 1960 नंतर नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या काँगोमध्ये राजकीय अस्थिरता, जातीय तणाव आणि बंडखोरांचा उद्रेक झाला. मोईस तोंबे त्यांच्या नेतृत्वाखाली कातांगा प्रांताने वेगळेपणाची घोषणा केली व देश जवळजवळ गृहयुद्धात ढकललं गेलं. या धोकादायक परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून शांतता राखण्यासाठी ONUC मोहीम सुरू केली. भारताने या मोहिमेत महत्त्वाचे योगदान देत आपल्या शिस्तबद्ध, निडर आणि रणकौशल गोरखा सैनिकांवर कठीण जबाबदाऱ्या सोपवल्या. प्रांत स्थिर ठेवणे, नागरिकांचे संरक्षण करणे आणि बंडखोरांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवणे. डिसेंबर 1961 पर्यंत परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. एलिझाबेथविल परिसरात मोठ्या हल्ल्याची शक्यता निर्माण झाली होती. बंडखोरांनी महत्त्वाचे मार्ग ताब्यात घेऊन UN छावणीला वेढण्याची तयारी केली होती. ह्याच निर्णायक टप्प्यावर कॅप्टन सलारिया यांनी इतिहास बदलणारी लढाई लढली. 5 डिसेंबर 1961 रोजी त्यांना एलिझाबेथविल जवळील एक महत्त्वाचा रस्ता मोकळा करण्याचे आदेश मिळाले. सुमारे 150 कातांगा बंडखोरांनी, काही आफ्रिकन तर काही युरोपियन भाडोत्री सैनिकांसह मजबूत तटबंदी उभारून UN दलाचा मार्ग रोखला होता. भारतीय जवानांनी प्रथम त्यांचा बंदखोरबंद वाहनांचा नाश केला. या संकटाच्या क्षणी कॅप्टन सलारिया यांनी क्षणाचा विलंब न करता धाडसी निर्णय घेतला. गोरखा खुकरीसह थेट हमला करण्याचा. प्रभावी युद्धघोष करत ते केवळ 16 सैनिकांसह शत्रूकडे झेपावले. अचानक झालेल्या निकट संग्रामामुळे बंडखोर पूर्णपणे गोंधळले. हातघाईच्या लढाईत कॅप्टन सलारिया यांनी अनेक बंडखोरांचा बंदोबस्त केला. शत्रूची संख्या कितीतरी पटीने जास्त असूनही त्यांनी अफाट साहस दाखवले. लढाई दरम्यान शत्रूच्या मशीन गनच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले, तरीही त्यांनी रणांगण सोडले नाही. रक्तस्राव होत असतानाही शत्रूंवर निर्णायक प्रहार करत राहिले. त्यांच्या पराक्रमामुळे UN छावणीवर होऊ शकणारा मोठा हल्ला पूर्णपणे टळला. परंतु गंभीर जखमांमुळे कॅप्टन सलारिया यांनी रणांगणावरच शेवटचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू दुःखद होता, पण त्यांचे बलिदान शांतिदूतांचे आणि नागरिकांचे असंख्य प्राण वाचवणारे ठरले. भारत सरकारने त्यांच्या अलौकिक धैर्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लढताना ही सर्वोच्च भारतीय शौर्य पदवी मिळवणारे ते एकमेव भारतीय सैनिक ठरले. आजची ही अनोखी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत राहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPrack.com.